तुम्या देखिला साजणी, पाहता पाहता मनान पुरे धणी, देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजेपण, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बापर खुमा देवीवर खूण बाणली कैसी, देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजेपण। महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सदाशिव समारंभां श्री शंकराचार्य मध्यमां अस्मद आचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां। खानदेश प्रभागात यावल शहराच्या कुशीत वसलेलं हे सांगवी नावाचं गाव, यापूर्वी दोनदा आणि आज एकदा मिळून तीनदा कीर्तन सेवा करण्याचा सुयोग या पवित्र भूमीत तुमच्या सगळ्यांच्या अनुकंपेनं आपण प्राप्त करून दिल्याबद्दल मीच अंतःकरणपूर्वक आपली सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करतो। ज्ञानमंडपात उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध संतवृंद गाणवृंद वाद्यवृंद आणि ब्रह्मवृंद, मातृवर्ग पितृवर्ग पत्रकार बांधव, चित्रीकरण प्रकाश ध्वनी आयोजक नियोजक निमंत्रक उपासक हितचिंतक या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देऊन, जो वेळ मला घड्याळाच्या नियमाप्रमाणे शिल्लक आहे त्यात मी थोडं चिंतन करण्याचा प्रयास करतो। वृद्धत्वाच्या दिशेनं आपलं पाऊल टाकणारे पण निस्सीम संप्रदायाची सेवा आणि उपासना लैखिक आणि मौखिक या दोन दृष्टिकोनातनं करणारे आदरणीय श्रद्धेय श्री लक्ष्मण बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याच खांदाला खांदा देऊन आपला परमार्थ पुलकित करणारे आदरणीय गुरुवर्य बाबांचा वारसा पुढे चालवणारे श्री श्रीपती दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद। आल्यापासून 2-2.5 तास कन्हैयाजी माझ्या बरोबर आता होते, आताही या ज्ञानमंडपात आहे, त्यांना मी खूप धन्यवाद देतो। श्री पंढरीनाथ महाराज अरुणच्या आवाजासाठी उभ्या महाराष्ट्रात देखणा सप्ताह करणारे लोक तारखी देऊन येण्याची वाट पाहत त्रस्त होतात, तरी ते उपलब्ध होत नाहीत, परंतु ते दौऱ्यात सहज लीलेनं आपल्या भजनानंदाच्या स्वरानं मंडपातल्या सगळ्या लोकांना पारमार्थिक सात्विक वेड करतात। ही एक जमेची गोष्ट आहे। हल्ली वेड करणारे खूप लोक आहेत, पण मी सात्विक या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे। श्री वासुदेव बाबा मला पखावाजाची साथ करतात डाव्या बाजूला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्ताच एके गावी मी कीर्तन सेवा करूनही आलो, जळगावच्या जवळचं गाव। त्यानंतर उजव्या बाजूला श्री भानुदास महाराज आहेत, ते आता दौऱ्याच्या माध्यमातनं कर्तृत्व आपलं फुलवत आहेत आणि चिकाटी सेवा पण आहे। त्यांना आणि त्यांच्यासह सर्व माजी आजी विद्वत वरेण्य महापुरुषांना कोटी कोटी धन्यवाद देऊन, तुम्ही एवढा जो इथे ज्ञानमंडप उभा केलाय त्या उभारणाऱ्या आर्टिकल करणाऱ्या कलावंतालाही धन्यवाद। ही लखप्रकाश योजना मंडपातली व्यवस्था चोखंदळ आहे, अतिसुंदर। म्हणजे आपण पनवेल रायगड या पट्ट्यात जातो पुण्यात, तसं हे देखणे पण केलंय, खूप धन्यवाद। नाही तर अत्यंत गलिच्छ व्यवस्था असती मंडपात, चांगली टापटीप आहे,
ही सगळी मंडळी मी नाव न घेता यांच्या प्रती भावना व्यक्त करतो की दौऱ्यावरती असीम प्रेम करतात. मी एक वाक्य बोलतो, जरा उलट होईल सुरुवातीला, मग अभंगात प्रवेश करतो. कीर्तनकार विद्वत्तेनं आचरणानं त्यांच्या मठ मंदिर स्थानानं मोठी असतीलही कदाचित. पुन्हा वाक्य ऐका. कीर्तनकार त्यांच्या विद्वत्तेनं, त्यांच्या वाचनानं, लिखाणानं, वाङ्माधुर्यानं, मठ मंदिरानं, डेव्हलपमेंटमुळं कदाचित मोठी असतीलही, परंतु त्या सगळ्या मोठ्यांचं मोठं नाव ज्या प्रकरणामुळे होतं त्याचं नाव आहे दौरा मंडळ. इथे तुमच्या टाळ्या न पडल्याबद्दल तुम्हाला मी सुरुवातीलाच धन्यवाद देतो. तुम्ही आता 1.5-2 तास आराम करा, सगळे झोपा, मी सांगत राहतो. वक्त्याला श्रोत्याची चाचणी एखाद्या शब्दाच्या फिरकीवरून घेता येते. विद्वानातला विद्वान जेव्हा त्या न्यायालयातल्या कठड्यात उभा राहतो तेव्हा त्याचं तत पप मम होत असतं. तिथनं तो जर सुटला सुखरूप तर त्याला शिक्षा होत नसती. तसं तुम्ही या कठड्यात सगळेजण आहात. मी तुमच्याशी संवादशास्त्र साधणार आहे. आवाज कमालीचा कडक झालाय, त्याचं माधुर्य करा. विठ्ठल विठ्ठल कीर्तन हे संवादशास्त्र आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि श्री अर्जुन या दोघांचा संवाद म्हणजे श्रीमद भगवद्गीता. लवकुशांचा संवाद म्हणजे रामायण, पण ते गीत रामायण. मन आणि व्यक्तीचा संवाद म्हणजे मनाचे श्लोक. भगवान परमात्मा, समाज आणि तुकोबाराय या त्रिवेणीचा संवाद म्हणजे गाथा. साहित्य, लालित्य, सैद्धांतिक, विचारवंत, सारस्वत आणि ज्ञानोबाराय या दोघांचा संवाद म्हणजे ज्ञानेश्वरी. कीर्तन हे संवाद शास्त्र आहे. इथे केवळ आपल्या विद्वत्तेचा अपविष्ट करायचा नाही, तर जमलेल्या मंडपातील सदस्यांना कीर्तन या विषयाशी एकरूप करण्याचा कीर्तन हा उत्तम प्रयोग आहे. कीर्तनाची व्याख्या करून पुढे जाऊ. कीर्त, कीर्ती आणि अन म्हणजे मुख. मुखारविंदानं परमेश्वराचे गुणानुवाद गाणे म्हणजे कीर्तन. ततेन सहितम यथा स्यात् तथा. तंतू म्हणजे वीणावादन आणि त्या परमेश्वराच्या गुणाचं चिंतन करायचं. मग ते लीलासंकीर्तन असेल, गुणसंकीर्तन असेल, नामसंकीर्तन असेल. आणि त्या कीर्तन परंपरेचा जो दर्जा आहे तो दर्जा पारंपरिक चौकटीत प्रतिबंधित दौरा मंडळानं सांभाळला. त्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद देणं गरजेचं आहे. आणि हा सप्ताह असा करतात ही लोक, जगाच्या पाठीवर अशी सप्ताह होत नाहीत. तिथे काहीचा दर आहे, काहीचा आदर आहे, काहीचा अनादर आहे. 3 वाक्य तुमच्या समोर दिले. काहीचा दर आहे, काहीचा आदर आहे, काहींचा अनादर आहे. काही सप्ताहात आयात आहे तर काही निर्यात कमालीची आहे. काहींना निमंत्रण देऊन बोलवावं लागतं तरी त्यांचं येणं होत नाही. दौरा असं एक प्रकरण आहे की फोन केला की पुन्हा दुसऱ्या बेलची वाट न पाहता मंडपात बुवा उपस्थित होतात. हा दर्जा दौरा मंडळाचा आहे. ही ताकद तुमच्या सगळ्यांची आहे. आणि जुन्या लोकांनी पाळलं ते मधल्या स्टेपच्या लोकांनी पाळलं. मधल्या लोकांनी जे पाळलं ते सांप्रत काळातले, वर्तमानातले सगळे तुम्ही जण पाळत आहात, त्याबद्दल धन्यवाद देतो. मलाही बोलता बोलता साधारण 12-11 वर्ष झाले असतील आपल्या सगळ्या सदस्यांच्या मध्ये येणं आणि जाणं. तसा मी हिरामणाप्पांच्या सोहळ्याला खानदेशात धुळ्याला प्रथम आलो होतो, सोना मारुती कॉलनीत. पण ह्या अरू महाराजांनी, अण्णांनी आणि वासुदेव महाराजांनी तुमच्या सगळ्यात माझा प्रवेश करून दिला. आणि दिलेली प्रवेश सुद्धा कधी कधी मेडिकलला पोरं लागत नाहीत, पण एन केन प्रकारानं प्रवेश झाला तर ती फायनल पर्यंत टिकणं अवघड असतं, टिकत नाही. काही IT क्षेत्रात इंजिनियरला पोरं लागतात, पहिले 6 महिने त्याला बरे जातात, पण ते फायनल रिझल्ट पर्यंत टिकतील असं नाही. काही वादक गायक येतात, चुणूक मारतात, झलकही असते, गाजाबाजा होतो, टाळ्यांचा कडकडाटही होतो,
पण त्या दर्जेदारपणाला आदरार्थी सात्विक झालं आणि टिकाऊपणा असतो असं अजिबात नाही. कीर्तनकारांच्या बाबतीत बहुधा बऱ्याच ठिकाणी असं या युट्यूबच्या माध्यमातून ही चर्चा लोकांच्या समोर जाणारच आहे आज ना उद्या. पण काही एवढी चमकतात, MESCBचं व्होल्टेज आल्यावर एखादा दिवा एवढा प्रज्वलित होतो की त्या वेगाला, त्या आवेशाला टंगस्टन धातूची तार सहन करू शकत नाही आणि अण्णा ती तार वितळते, परिणामी बल्ब शॉक होतो आणि त्याचा दुसरा परिणाम आहे अंधार होतो. तसे काहींचे खूप लख प्रकाशही पडतात आणि तेवढ्याच ताकदीनं ते व्होल्टेज सहन न झाल्यामुळं म्हणजे अधिक लोकप्रचाराचं, या मीडिया तंत्राचं, द्रव्य घेणं आणि देण्याचं आणि लोकसमूहाचं की ते मग होल्डर पासून आलिप्त होतात, म्हणजे पेटवण्यास पात्र राहत नाहीत. पेटवण्यास पात्र म्हणजे वह्नितो चेत वावारे या वचनाला ते पूर्ण राहत नाहीत किंवा उत्तिष्ठत जागृत अप्राप्य ही वचनामृताची शृंखला त्यांच्याकडनं पूर्ण होत नाही. म्हणून गती मंद असावी, वादनापासून गाण्यापर्यंत आणि वक्तृत्वापासून व्याख्यानापर्यंत एक संथ लेव्हल असली गती की ती माणसं काळाच्या ओघ प्रवाहात टिकत असतात, राहत असतात, त्यांना जाणीव होत असतात. मला वाटतं प्रास्ताविकातलं हे चिंतन थोडं बाजूला ठेवून श्रीपती दादांची पण प्रकृती बरी नाही आणि आदरणीय लक्ष्मणबाबांनी इथे चातुर्मास्यात ज्ञानेश्वऱ्या सांगितल्या, कर्म लावला. मला या गावाचं एक कौतुक असं वाटलं, स्त्री आबाल वृद्धापासून जो भेटेल तो हरी या शब्दाचं उच्चारण करतो इथे. यापेक्षा ओव्हरटेक केलं एका जणांनी मला, तर ते म्हणाले इथे पिऊन पडलेला सुद्धा हरी म्हणतो. तर बुवा माळकरी म्हणतील यात नवल नाही. अजून आवाजाला घनता द्या, थोडा मोठा करा. घनता म्हणजे जाडपण, तुमच्या भाषेत बेस. विठ्ठल विठ्ठल आदरणीय अण्णा पहिली चाल न म्हणण्याचं कारण मी ऑब्झर्व केलेलं आहे, ते कीर्तनानंतर बोलेल मी. ट्युनिंग जी अपेक्षित असते ती खोलायला वेळ लागतो. मी माझ्या बऱ्याच लहानपणात माझ्या वडिलांनी एकदा आम्हाला पूजा करायला पाठवलं होतं. ऐकताय ना? ती पूजा होती सत्य या देवाची, म्हणजे नारायणाची. गेलो मी. गेल्यानंतर बरंच साहित्य अपूर्ण होतं, तर ते लोक मला ऍडजस्ट करा म्हटले. सगळं साहित्य मी मांडून जरा ऍडजस्ट केलं, पण अचानक जो पूजेला बसणार आहे त्याने मला सांगितलं तिला बसता येत नाही, आता काय करू. मी त्याला प्रेमाने म्हणालो, मला बसव तुझ्याजवळ. नारायण. काय चुकलं माझं? तोच मला म्हणाला पूजेला गेल्यावर जरा ऍडजस्टमेंट करा. मी सवलतीच्या दारात फॉर्म टाकला. महाराष्ट्राला सवलत अधिक प्रिय आहे. विहिरीच्या अनुदानापासून ते कर्जनिहाय प्रकरणापर्यंत सवलत प्रिय आहे. मी म्हणालो बसतो मी, काय हरकत आहे. नाही पण हे म्हणलं काय त्याला काढतो. ऍडजस्ट काय, काही तसं आम्हाला म्हणतात, जरा सुरुवातीला थोडं हे ऍडजस्ट करा. एका पोराने एक शर्ट आपल्या पॅन्टीत इन केला होता अण्णा. सुरुवातीलाच मंडपातल्या लोकाला आरंभाला जागा केलेलं बरं, बिचारे निवांत राहू नयेत, योग्या दुर्लभ अभंग असल्यामुळे. मला तसं वासुदेव महाराजांनी कानात मंत्र दिलाय, त्याचा सदुपयोग मी करतो. कीर्तन आधी गांभीर्याने करावं, लोक कंटाळवाणे होतात. विनोद करावा तर त्या दर्जाने लोक आपल्याकडे पाहतात. करावं काय हेही कळत नाही. बरं न करावं तर जाताना धोका होतो. म्हणजे घाटात हल्ली प्रवास करणं कठीण आहे रात्री. काल शेखर भाऊनी ते अनुभवलंय. विठ्ठल एक चिमुकला दृष्टांत देतो, पुढे योग्या दुर्लभात प्रवेश करतो. हाही दुर्लभच दृष्टांत आहे, ऐका. पहिल्यांदा मी पेश केलाय, आता कोणी उचलला असलाच मला माहित नाही, पण हा प्रकल्प माझा आहे. पूर्वी साखरे महाराज सांगायचे, ते म्हणायची माझी ही ज्ञानेश्वरी याखेरीज अन्य कोणी साखरे संप्रदाय लिहित असेल तर ते तुम्ही सगळेजण
नीटनेटका अभ्यासून पहा. आमचा जो ब्रँड आहे स्वस्तिश्रीचा, त्याखेरीज अन्य कोणी तसं करत असेल तर ही गोष्ट अशक्य आहे. तसा हा दृष्टांत माझा आहे. आता कोणी सांगत असेल तर त्याला माझा नाविलाज आहे, तो माझा आहे. एका मुलाने शर्ट पॅन्टीत इन केला श्री वासुदेव महाराज, आणि मी त्याला विचारलं, तुझं राहणं फिरणं अतिशय चांगलं आहे. आता हे शेखर भाऊ बघा, मला वाटतं साधारण 50च्या जवळ ते असतील, 55, तरी अजून कुलदीप पवारासारखे देखणे दिसतात. तशाच कट केलेल्या मिशा, दागदागिने, गोरपाण स्वरूप, लाल आणि श्वेत मिळून चेहऱ्यावर असलेलं भाव प्राकट्य, केस मांडणी, अंगरखा, हे सगळं. शर्ट इन केला. मी म्हणलं, अरे काय नवीनच तुझं हे राहणं दिसतंय. तू नाट्यकला शास्त्रात विद्यापीठात BA तर करत नाहीस ना, किंवा MA नाट्यशास्त्रात तुला PhD तर करायची नाही ना कला क्षेत्रात. म्हणला मी तसं बॅचलर ऑफ आर्ट करतोय, पण मी म्हणलं हे मला शर्टाचं प्रकरण कळलं नाही. न कळे कान्होबाचे कोडे, हे जसं तसं तुझं हे कोडच मला कळलं नाही. म्हणलं कसं काय? अरे म्हणलं शर्ट तू पॅन्टीत पुढनं आत घातलाय आणि शर्टाचा भाग मागणं खाली सोडलाय, हा प्रकार काय? तो मला म्हणला, किती वर्षापासून कीर्तन करता? मला 37 वर्ष. म्हणलं महाराज तुम्हाला अजून कळत नाही? म्हणलं नाही कळलं. ते सांग, ज्याला कळत नाही तो शिष्य, कळतं तो गुरु. तू माझा आजपासून गुरु, काय त्रास आहे? वचने किम दरिद्रता. त्याला मी गुरु म्हणालो. सांगा गुरु, शर्ट असा कसा घातला? तो म्हणला सोपं कारण आहे महाराज, शर्ट पुढे फाटल्यामुळे आत घातला. आणि बाबा पॅन्ट मागे फाटल्यामुळे खाली सोड. दृष्टांत झाला. कशासाठी सांगितलं हे पुन्हा सांगतो. ही ऍडजस्टमेंट आहे. तशी वादक, गायक, कीर्तनकार, देणं घेणं, मंडप आणि गाव, ही ऍडजस्टमेंट करता आली पाहिजे. ज्या गावात जावं त्या कीर्तनकाराचा चेहरा उदास नसावा, प्रसन्न असावा. एवढी लोक खर्च करतायत, तुझा काय सुकलेला चेहरा पाहायला समाज आलाय? प्रसन्नता असली पाहिजे मुखावरती. दुखणं भाणं आजार सगळाच आहे. आता हे श्रीपती दादांना बघा, अंग किती कंपाय मान पावतंय, तरी मी त्या गावी चिमठाण्याला आहे त्याच पलंगावर त्यांना भेटण्यासाठी जाताना येतानाही गेलो. प्रकृती कोणाच्या हातातली नाही. पुन्हा वाक्य आहे का ज्ञानी लोक, प्रकृती कोणाच्याच हातातली नाही. वाक्य ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. प्रकृती, जगत, सृष्टी आणि शरीर कोणाच्याच हातात नाही. श्री महाराजांचं वय केवढं थकलंय. मला गाव आठवत नाही पण चिंतन आठवतंय. सरला बेटचं प्रकरण गोदेच्या तीरावरच्या गंगागिरी महाराजांच्या समोर आलेल्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांना केलेलं प्रबोधन, हा विषय आपण एकदा दौऱ्यात मांडला होता. गुरुवर्य मोठे बाबा पण आले होते. प्रकृती त्यांची बरी नव्हती. तुमचं प्रवचन झालं होतं. तुमचं नाव आदरणीय लक्ष्मण बाबा असल्यामुळे मी ते लक्षपूर्वक ऐकलं होतं. आणि त्याला श्रीपती म्हणजे साक्षात परमात्माच साक्षीला, श्री पंढरीनाथ महाराज साक्षीला. या गावातलं मंदिर आहे देखणं. काय मंदिर बनवलंय तुम्ही लोकांनी. असं वाटतं त्याच्या भोवताली 4-5 खोल्या असाव्यात आणि या लोकांच्या नंतर मीच तिथे कायम राहावं. मला तुम्ही ठेवू नका, ही जात परवडणारी नाही. आदरणीय महामंडलेश्वर सत्पंथ परंपरेचे प्रणेते युवराज श्री 1008 जनार्दनजी महाराज हरी उपस्थित आहेत. गुजरातचा दौरा करून ते इथे आलेत. नाही, मला समोर दिसले पाहिजे. तेही आलेत, त्यांनाही धन्यवाद देतो. ही सगळी मंडळी भानुदास महाराज तुमच्याच मुळे माझी झाली आहेत. विठ्ठल
आणि आरोअण्णा बोलता बोलता तुमच्या सगळ्यांची मुंडीत जरी गर्दी असली, तुमच्या सगळ्यांची मुंडीत जरी गर्दी इथं असली तरी 3 दाढीवाले अचानक इथे एकत्र. मला डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज म्हणाले मित्रत्वाणी, त्या काळात, आता नाही, मी ग्राहस्थ होतो तेव्हा, ते मला म्हणाले एक काम कर, तुझं सगळं ऐश्वर जाऊ दे पण तू दाढी काढू नकोस. म्हणलं का? तुझं ऐश्वर म्हणले. ते खरंच ऐश्वर आहे. मला आला फार समाधान वाटलं. आणि संप्रदाय सतपंथ ही वारकरी संप्रदायाशी कनेक्ट आहेत. नाथपंथात जे 12 पंथ आहेत त्यात पहिलं सतपंथ आहे. अय्यपंथी, पागलपंथी, सीतानाथी, हे 12 जण आहेत. त्यात पहिला क्रम आहे सत. सत माने ब्रह्म, पथ माने मार्ग, रस्ता, ब्रह्म जाणण्याचा पथ, सतपथ. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराच्या वाङ्मयाला मी हात घातलाय. तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते आणि विद्वत्वरेण्य टाळकरी, प्रबोधन करते, शिकणारे आणि शिकवणारे. मला आजच्या चिंतनात सगळेजण प्रेमपूर्वक मदत कराल अशी अपेक्षा करून अभंगात प्रवेश करतो. भूप शब्दाचा अर्थ आहे राजा. सुरुवात झाली आपली. भूप शब्दाचा अर्थ आहे राजा. राजा शब्द अपभ्रष्ट स्वरूप आहे. हे MA-BEd आहे संस्कृतचे, रामटेकच्या विद्यापीठात. बरेच जण आहेत यातले. अव्याकरण मधितम भिन्न द्रोण्या तरंगिनी तरणम भेषज मपथ्य सहितम त्रयमिदं कृतं वरम न कृतं. काही जण शास्त्रीही असतात पण वर्तन अशास्त्रार्थ असतं. काही कीर्तनकार असतातही, आहेतही, पण अवैदिक आहेत. काही गायक आहेत पण सात्विकतेचा प्रतिबंध आणि प्रत्यावाय त्यांना असेलच असं नाही. काही वादक आहेत पण ते कव्वाल्यांगाने ठेका वाजवतात, उठावून गाण्यासारखे वाजवतात. काही गातातही पण राजस आणि तामस या 2 टोकांना त्यांचा स्पर्श असतो. त्यामुळे कीर्तनात निवडलेल्या अभंगाचा शब्दांचा भाव ओळखून त्यावर न गायलेली चाल ही कीर्तनात विकृती निर्माण करते. विकृती निर्माण करते. आज ही सगळी साजेशी मंडळी आहे. त्यांना अभंगातलं गांभीर्य कळतंय. भूपावली नावाचं प्रकरण आहे. त्याला मराठीत भूपाळी म्हणतात. अली म्हणजे प्रजा आणि भूप म्हणजे राजा. भारतीय तत्वज्ञानात सारस्वतानी राजा हे प्रकरण काही सूर्यवंशीयांना आणि काही चांद्रवंशीयांना दिलेलं आहे. यानंतर सिसोदिया राजपूत आणि भोसले कुलोत्तम छत्रपती शिवराय, श्री संभाजी महाराजांच्या पर्यंत हे लोकव्यवहारातलं राजेपण आणि आध्यात्मिक पॅरामीटर लावलं तर दत्तात्रयांना योगीराज उपाधी आहे. रघुवंशीय प्रभू रामचंद्राला राजा उपाधी आहे. हरिश्चंद्राला राजा उपाधी आहे. खटवांगाला, भगीरथाला राजा उपाधी आहे. चंद्रवंशीय कुलोत्पन्न भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्म्यांना गड्यानो राजा किरे जाहला, हे प्रमाण सगळ्यांच्या पाठातलंय. ते राजे आहेत. वारकरी परंपरेमध्ये जगद्गुरु आहेत, त्यानंतर पुन्हा विश्वचक्रवर्ती आहेत, वैष्णव चक्र चूडामणी आहेत, शांतीब्रह्म आहेत. पण राजा नावाचं प्रकरण श्री ज्ञानोबरायांच्या पदाला ललांभूत होतं. वाक्य नीटनेटके ऐका. ज्ञानोबरायाच्या पदाला ललांभूत होतं. कधी कधी पदामुळे व्यक्ती मोठी होती. आता उलट करतो. कधी कधी व्यक्तीमुळे पद मोठं होतं. कधी सप्ताहामुळे गावाचं नाव मोठं होतं तर कधी गावामुळे सप्ताहाला दर्जा प्राप्त होतो. कधी कीर्तनकार मोठाच असतो तर कधी दौऱ्यामुळे तो मोठा होतो. कधी माहेरात मुलगी कुलपरंपरेनं मोठी असतीच
पण ती सासरवाडीतल्या आचारधर्मामुळे अधिक प्राधान्याला प्राप्त होते. या उलट माहेरात अपभ्रष्ट स्वरूप असलं तर ती नांदायला गेलेल्या पवित्र भूमीत संस्कारानं अलंकृत होते. थोडं कंटाळवाणं आहे काही सज्जनांना, पण मराठी सारस्वताचं साग्र चिंतन करणाऱ्या मराठी भाषिक प्रेमियांना माझं भावप्राकट्य नक्की उमगेल, पटेल, रुजेल, फावेल, आवडेल अशी अपेक्षा धरायला हरकत नाही. हे साहित्यरस स्वादन, शब्दांची मांडणी आणि ज्ञानोबराच्या वचनाप्रमाणे परतत्व स्पर्श करणं या भूमिका काही ठराविक लोकांनाच उमगतात. मी सेवाळकरांची प्रवचनं ऐकली, दादांची, अप्रतिम. अहिल्या ऐकली, पागल झालो. सीता ऐकली, पागल झालो. विये कुलकर्णी ऐकले, अप्रतिम. प्र.ल. गावडे ऐकले, अप्रतिम. प्रणजोशी ऐकले, अप्रतिम. यशवंत पाठकांना ऐकलं, अप्रतिम. युम पठाणांना ऐकलं, अप्रतिम. कुलगुरू भोसले साहेबांना ऐकलं, अप्रतिम. माणसं केवळ आपल्यातच मोठी असतात ही प्रौढी थोडी बरी नाही. या उलट साहित्यात ती माणसं मोठी असतात, पण सैद्धांतिक चिंतनाचा तिथे अभाव असतो. आपल्याकडे सैद्धांतिक सामुग्री उत्तम आहे, पण साहित्य रसस्वादन आणि शब्दांची फलश्रुती याचा अभाव आहे. जरा थोडं कंटाळवाणं. काहींचं गाणं अत्यंत उत्तम आहे, पण पाठांतराचा अभाव आहे. काहींच्या ओतप्रोत गाठा साग्र पाठ आहे, पण रामकृष्ण हरी पासून जय विठ्ठल पर्यंत स्वर लागला तर ऐकणाऱ्यांचं भाग्य. काहींचे बोल एवढे पाठ आहेत, पण त्यांना ते धेन नाधे इंदी नग धेन नाते इंदी नग हा स्वच्छ ठेका वाजवता येत नाही. वाजवतात, ठोकतात, वाजवता येत नाही. गोल ठोकता येत. आतापर्यंत बरं यार वाढणार. काळांतराने असं आपल्यात भय दिसतं की ते 5 बोटावर आणि पूर्ण क ग नी हाताने तृप्ती होणार नाही वादकाची येणाऱ्या काळात. त्याला ते लाकडाला एक असं कातडी गोल करावं लागणार आहे आणि ढोलासारखा धा धा. मग त्याला वाटेल आत्ता जरा आनंद वाटला. काळ नाकारता येणार नाही. म्हणजे आपली जी मूळ दिशा आहे त्या प्रवाहाच्या बाहेर वर्तन असं एक आता स्वतंत्र प्रकरण आहे. असो, राजा हे प्रकरण असतं सार्वभौम. राजा हे प्रकरण आहे सार्वभौम. केवळ चालत नाही सार्वभौम होऊन, तो चक्रवर्ती असावा. एक तिसरं प्रकरण तो मातृहृदयाचा असावा. चौथं प्रकरण प्रजा पालक असावा. आणि 5वं प्रकरण आहे तो जितेंद्रिय असावा. बाकीचे प्रकरण वजा करा, पण जितेंद्रिय प्रकरण जरा थोडं कठीण आहे. व्यास महर्षी आणि अजून कोण त्यांचे शिष्य आहेत, जैमिनी, करेक्ट, हे जुने व्यासच सांगू शकतात. ते म्हणाले, व्यास महर्षी तुमचं वय खूप झाल्यामुळं अंगही कंपायमान होत आहे, थकलात आहे तुम्ही, तुमची सूत्र आता चुकायला लागली आहेत. शब्द कमी, अर्थसंगती अनंत असं जे वचन आहे त्याचं नाव सूत्र. सोपं सोपं सांगतो, पण अर्थाची व्याप्ती आहे. बिंब तरी बचक एवढे परी प्रकाशाशी विश्व थोकडी नारोबर सांगतात. हे सगळं मोठेपण आहे, पण आता वय झालंय आणि तुमच्याकडनं चुकायला लागलंय. जरा थांबा. व्यवहारात पोरग बापाला म्हणतात गप्प बसा. गुरु शिष्य परंपरेत उत्तराधिकारी झाला की तो गुरुजींना म्हणतो, बाबा बैठलो मैं देख लेता हूं. याचा अर्थ आहे तुम्हाला उमगत नाही, थांबा. दौराच असं एक प्रकरण आहे. हे दोघं थकले तर लोक आदराने पाहतात. ही संस्कृती शिकण्यासारखी आहे, शिकण्यासारखी. दोघंही थकलेत. नाही तर म्हणले असे तुम्ही थांबा, आम्ही हे घेतो करून, उरकतो सगळं. बरोबर त्याची वाट लावतो. मी विल्हेवाट नाही म्हणलो, वाट. विल्हेवाट म्हणल्यावर दखल घेण्यासारखं. वाट लावतो, मार्ग काढतो. जैमिनी म्हणाले, बाबा व्यास जी, आपका बुढ़ापा आ गया अभी और 60 बुद्धि हो गई तो काम से खत्म हो गया, आप सटिया गए. साधू समाजात म्हणतात हे सटिया गया. ते म्हणाले कसं काय? अरे असे बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांस अपि करशति.
हा म्हणला नाही, मी MA MCOM LLB आहे, LLM करतोय विद्यापीठात, जाकीट असतं मला उन्हाळ्यात कीर्तनात सुद्धा. मला थंडीत घाम फुटलाय, भयानी नाही गरमीनी, म्हणजे स्पष्ट केलं बरं. आणि तू कॉलरला हात लावून सांगतो नापी करशती, अरे आपी करशती. नाही, विद्वत्ता असल्यावर हे सगळं नियंत्रित करता येतं. विजितेंद्रिय ते म्हणजे बर. मग ते कात्यायनी सांगण्याची प्रत्येकाची मेथड भिन्न भिन्न आहे, पण अर्थसंगत एकच आहे. कात्यायनी देवीचं मंदिर आहे म्हटले, आणि तिथे वधू देवीला प्रसन्न करून अपेक्षित पती प्राप्त व्हावा म्हणून पूजा करतात. इथे शिवाची बिलवदल वाहतात, प्रसन्न करून घेतात बाबाला, आणि अपेक्षित पती मिळतो. ती एक स्त्री आली, ती कशी होती फक्त तिचं चिंतन सांगतो. ती प्रकरसेन मदाह यस्याह साह इति प्रमदाह. हे 12 अवघडे बऱ्याच लोकांना जड गेलं, तुम्हाला कळतंय सगळ्यांना. हिची चाल तुरू तुरू. यांना ओ जहदन आजदन बिंबन प्रतिबिंबन जन्मात संबंध नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि तिच्या कुरळ्या केसाची बट तिच्या गालावर आली, त्या मंदिरात आल्या आल्या तिने स्मित हास्य केलं वासुदेव बाबा. आणि ते पाहिलं जयमिनीने. मी होतो तिथं, शेजारीच होतो. मी माझ्या नेत्र कटाक्षानं CCTV फुटेज बसवले होते, आणि ते मी क्लिप ओपन करून पाहिली रात्री निवांत. हा कीर्तनानंतरचा कार्यक्रम आहे. ते दिसलं प्रकरण की जैमिनी तिचं हसणं पाहून मोहित झाले. फक्त हसणं, फक्त हसणं. आणि त्या बासमती तांदळासारख्या धवल शुभ्र दंत पंगती पाहिल्या, आणि ते बोले नासे झाले. दुसरं प्रकरण काय बोलावं उमगेस ना. नापी करशिती म्हणणारी जयमिनी, गुरुदेव व्यासांना क्रॉस करणारे जयमिनी. तिने सांगितलं मी इथे आले मला अपेक्षित वर मिळावा म्हणून. ते म्हणाली अटी शर्यती काय. म्हणे या मंदिराच्या प्रांगणात पाणी चहूबाजूनी भरलेलं आहे, काळकभिंड. आणि आमचा नेम असा आहे, वरानं खांद्यावरती घेऊन एक 11-12 सरासरी काही प्रदक्षिणा मारायच्यात. त्यात आम्ही मग फायनल सांगतो की लग्न हे पक्क. जयमीन म्हणाले असा तुम्ही वर शोधताय. ती म्हणाली हो. मग ते म्हणाले मी वर आहे. म्हणजे ती पाण्यात होती आणि जयमिनी ओट्यावर होते म्हणून मी म्हणालो. ते म्हणाले मी श्लेष आहे, वर आहे. ती म्हणाली तुम्ही तयार आहात. ते म्हणाले आय एम ऑफकोर्स रेडी, मी तयार आहे. असा कोण जयमिनी या जगात सुद्धा या प्रकरणाला तयार होणार नाही. कल्पना करा तुम्ही. तयार झाले ते. आणि अण्णा ते 2 पायन 2 हात टिकून ते अश्ववत झाले. हे मराठी सांगू घोड्याच्या आकाराचे झाले. चालायला लागले असे. तिला म्हणाले बैस. बसली ती. आणि प्रदक्षिणा सुरू झाल्या. तिचे केसाचे रुळणारे घुंगराळे केस पाठीला स्पर्श होत होते. बरं वाटलं. क्या बात आहे. हे सुरुवातीला असं कोणालाही बरं वाटतं. खुश झाले कन्हैयाजी ते. आणि 11वी प्रदक्षिणा पूर्ण होताना शंका आली की कंकण कसे वाजत नाहीत. हिरव्या कंकणाचा चुडा वाजत कसा नाही. नुपुरं कशी वाजत नाही. स्त्रियांची आभूषण आहे ती. त्यांनी ती धारण करायची. आणि धारण केल्यावर आपण कीर्तनाचं माध्यम गाठून त्यावर टीका टिप्पणी नाही करायची. की त्या कुंकूस लावत नाहीत, त्या कंकणच घालत नाहीत. काळ बदलतोय. काळाच्या ओघात त्या परिवर्तनवादी होतात. मी म्हणत नाही संस्कृती सोडा, पण त्या कुंकवात कमालीचा ऍसिड आहे. आपला विषय चालला त्यानं तिची आज्ञा पाळली.
पाळली पाहिजे, काय वादच नाही. ती मला कोणाची कविता आठवत नाही, एक सारस्वत वामन आहेत, एक साम्राज्य वामन आहेत, विलभाव्यांनी लिहिलं हे. त्यानंतर अमृतराय, अमृतेश्वर, पैठणातले अजून हरिवर्धा लिहिणारे नाव मला आठवत नाही आत्ता, मुक्तेश्वर वगैरे सगळी मंडळी, किंवा कुसुमाग्रजांच्या पर्यंत ही जी काव्य वाचन लिखाण आहे ते दर्जेदार होतं. त्याने लिहिलं, संसारीच कुलदैवता मी मानली बायको. अमृतराय लिहित आहेत, आज्ञेने तिच्याच वागलो ती आयको नायको बायको. तिने ऐकलंच पाहिजे असं काही नाही. तिने सांगितलं, जा, वेड्यासारखं वागतात, तुम्हाला अक्कल नाही. तिचं पहिलं वाक्य नवऱ्याला, वेड्यासारखं वागतात, तुम्हाला अक्कल. जगाला जो 3 तास प्रबोधन करतो त्याला ती घरी गेल्यावर प्रमाणपत्र देते, तुला अक्कल नाही. दिवसभर न्याय निवाडा करणाऱ्या न्यायमूर्तीला त्याची बायको, त्यांनी मला कीर्तनाचं निमंत्रण दिलं आणि मुक्काम तिथे ठरला. माझा जुना मित्र, धर्माधिकारी, न्यायाधीश, डिस्ट्रिक्ट जज. मुक्कामाला गेलो आणि त्याची बायको म्हणली, तुम्ही पालक आणलंय का, त्याचं महाराजांना पेय ज्यूस करून द्यायचंय. ते म्हणलं, नाही ग, गडबडीत मी फोनच्या भ्रमात महाराजाला बोलत राहिलो. ती म्हणली, बघा महाराज असं करतात, यांना अजिबात अक्कल नाही. मला पंचायत पडली, ज्याला अक्कल नाही तो न्यायाधीश या जिल्ह्याला आला, पुढं कसं काय. दृष्टांत आपला संपला. आता अण्णा न्यायाधीशाच्या घरी मला न्याय करायची पाळी आली की खरंच. मी म्हणलं खरंच रे, तू पाहिलाय तसाच आत्तायस. मला वाटलं तू न्यायमूर्ती पदाला गेल्यावर काही बदलला असशील. तुम्ही म्हणलं, मला वाटलं तुला दंड ज्या दाढी जाटा आहे काही बदलला असशील. म्हणलं नाही, मी आहे तसाच आहे. म्हणलं माझं पण तेच आहे. म्हणलं तुला अक्कल अजिबात नाही. तो म्हणलं तू माझी टिंगल करतो न्यायमूर्ती. मी म्हणलं, हे बघ, मला जाईपर्यंत इथनं तुला अक्कल नाही हेच म्हणावं लागणार आहे. ती वाघीण बघ आयाळ असं माझ्याकडे पाहते. जगात मोठेपण असतं ते इंगळे महाराज सांगायचे विनोदाने, खूप चांगलं सांगायचे. त्यांचं पाठांतर प्रमाण आणि नाथांच्या ओव्या फार पाठ असायचे त्यांच्या. भजनही खूप केलं. ते म्हणायचे, ते बस म्हणलं की बसला, उठ म्हणलं की उठला आणि सुट म्हणलं की सुटला. तसं जीवन आहे प्रपंचातलं आपलं. ती म्हणली, जा, तुम्हाला कळत नाही, 2 भाज्या आणा. तिने आपले नाणं 5 रुपये दिले, ठोकळे, आणि कागदी पैसे दिले. गेलं ते बाजारात, पिशव्या 2 वेगवेगळे घेऊन. भाज्या घेतल्या, ही किलोभर, ती पावशर. ते पैसे देताना त्याच्या लक्षात आलं, कोणत्या 5 रुपयाची भाजी आणि कोणत्या 5 रुपयाची वांगी. ती तिथनं परत आलं घरी. घरी आल्यावर बायकोने विचारलं, का हो, भाजीपाला पिशव्या दिसत नाही म्हणून तिथंच ठेवल्यात. शंका अशी आहे, या 5ची वांगे का या 5ची पालकाची भाजी. ती म्हणली, तुमची भाजी झाली आहे, तुम्हाला अक्कल नाही. तुमच्या डोक्यात बटाटे फिरलेत. तुम्हाला पुन्हा पुन्हा दोनदा सांगावं लागतं, या 5चं हे आणा, त्या 5चं ते आणा. मुद्दा माझा संपला. ज्याला कळतच नाही त्याला डबल सांगावं लागतं. जे तरुण बैल आहे ना, मी बैलाबद्दल बोलतो का, त्याला आसूड असा केला चाबूक शेतकऱ्यांनी ते कानवर करतं आणि बरोबर निघतं. हुशार घोड नुसती रिकिबीतली टाच लगाम खिचून स्पर्श केला नुसता असा की ते बरोबर. मी घोड नाही, करून दाखवलं. ते क्रमात चालतं. आणि ज्याला झालं नाही त्याला खेचा, लाथ मारा, ते आपलं. कळतच नाही. कळणाऱ्याला स्पर्श बाकी, नेत्र फक्त कटाक्ष. त्याला नजर दिली की त्याला कळतं हे करायचंय. आता यांचं मी पाहिलं तर ड्रायव्हरला, सेवकांना सांगावं लागत नाही, आसन टाक, टिपवाय मांड, पाणी आण, नुसतं ते बरोबर करतं जागच्या जाग्यावरती. कळत नाही त्यांना शब्द प्रयोग, तोच पुन्हा पुन्हा दोष पत्करून वापरावा लागतो. ज्ञानोबराय शब्दांचं भांडार आहे, महाराष्ट्र सारस्वताचा आगर आहे. तुम्ही ज्ञान ईश्वरी जगाच्या हातात तुम्ही देऊन टाकली. हे काश्मीरी शैवागमन तुम्ही सागर लिहिलं.
सैद्धांतिक विचारधारा लिहिली, हजारो दृष्टांत आणि करोडो सिद्धांत लिहिले. सगळ्या जगातल्या विद्वत वरेण्य पंडितांनी तुमच्या चरणाजवळ बसून एका एका अक्षराचं साक्षी ठेवली. चिंतन करावं, तुम्ही देखीला देखीला पुन्हा पुन्हा का म्हणतात, काय करणं. ते म्हणले असे, एक पाहणं फक्त पाहणं आहे आणि दुसरं पाहणं पाहत्याचं पाहणे पण बाजूला ठेवून पाहणं आहे. पाहत्याचं पाहणे पण बाजूला ठेवून पाहणं आहे. तुहारे श्रीहरी पाहिला डोळे तो हा जो जगत व्यापक सर्वज्ञ परमात्मा आहे, तो हा विटेवरती विराजमान आहे. पाहिला डोळे भरी पण पाहता पाहणे दुरी सारोनिया. या व्यावहारिक चर्मचक्षून न पाहता मी तो ज्ञानचक्षून पाहिला. एकदा देखीला यानं आणि दुसऱ्यांदा विश्वास नाही, मग यानं प्रत्यक्ष पाहिला, अनुभवला. ते प्रज्ञाचक्षू जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामभद्राचार्य उपनिषद वेद वेदांतातली पेज क्रमांक सांगतात, म्हणतात चकाचक हा अर्थ आहे त्याचा. तुम्ही युट्यूबला नेटला सर्च करा. आमच्या मराठवाड्यात तिकडे नगर जिल्ह्यात प्रज्ञाचक्षू काका बिनचूक प्रमाण सांगतात. मधुराद्वैताचार्य ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज आंधळे, पण श्रीहरी निहाळला, हृदय कमल परागा स्थापित केला. सामान्य नाही, विशेष रूपाने हे करता येतं. तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी तसंच इथं देखिला, दुसऱ्यांदा देखिला. आता इथं मजा आहे बरं का शब्दात. माये वर साजणी आणि आता माये. बघा, कळणारी महाराज मंडळी अशी खुलल्या जातील टवटवीत गुलाबाच्या फुलासारखी. त्यातलं भाव प्राकट्य पराग सुगंध आला की ते आनंदित होती. नाही तर काही काही जवळ असू नये कुमुदिनी काय जाणे तो परी म्हणून. कमळालाच कमळातल्या स्त्रीकेशर पुकेशराच्या सुगंधाची जाणीव नाही, ती भ्रमराला सेवन करावे लागते. अशी बऱ्याच लोकांची अडचण आहे. विठ्ठल देखिला देखिला माये. वेळ अरे बापरे, 9:30 झाल्या का? वेळ संपला भाऊ आपला, काळ संपला. माणसाने इज्जतीत राजीनामा द्यावा. हुर्रे करून मोर्चा काढून सत्ता जाण्यापेक्षा इज्जतीत राजीनामा द्यावा. 13 दिवसात अटलजींनी राजीनामा दिला होता. शहाणी माणसं. नाही तर काही काही 6-6 महिने ऍडजस्टमेंटच लावतात. बघू करू पाहता येईल, विचार करू. कसला विचार? 9:30 वाजले, संपलं. देखिला देखिला माये. हे माये पद कुणासाठी आणि का? ज्या मायेनं पूर्ण विश्वावरती आच्छादन केलं, ज्या मायेनं ईश सत्तेचं यथार्थ भान होऊ दिलं नाही, जी माया अन्यांना तरू देत नाही, जी माया त्याच्या स्पर्शानं दर्शनानं कदाचित तारू देते, जी माया अवर्णविक्षेप निर्माण करते, जी माया नकोती प्रकरण तिचं नाव माया, सांभाळी सांभाळी आपुली ही माया. माया त्याच्याच सत्तेनं सत्ताधीश आहे, पण ती माया आपल्याला पारमार्थिक प्रक्रियेपासून परावृत्त करते, बाजूला सारते, तिथपर्यंत जाऊ देत नाही. त्या मायेला ज्ञानोबाने दंड ठोपटलाय, तू गप्प बैस माये. देखिला देखिला. इतरांना नाही पाहता यायचा, मी पाहिलाय. देखिला देखिला माये. देवाचा देव अनुनाशिक आहे, दिसत नाही पण आहे. देवाचा देव सामान्य नाही, तो हा देवांचाही देव. बळिया माझा पंढरी राव, किंवा तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव. असं जे परब्रह्म स्वरूप श्री विठ्ठल परमात्मा राजा आहे, तुम्ही निहाळलाय, अनुभवलाय. देखिला देखिला माये. देवाचा देव. परिणाम. आता परिणाम आहे. आतापर्यंत प्रक्रिया आहे, आता परिणाम आहे. फिटला संदेह निमाले दुजे पण. आता द्वैतापत्ती गेली. जीव वेगळा देव वेगळा
ही फक्त आता बोलण्यापुरती गोष्ट शिल्लक राहिली. राम म्हणता रामची पदोपदी निज पदा. त्याच्यानंतर देव पहावयासे गेलो, तिथे देवाची होणे ठेलो. शेवटची मला आवडणारी एक ठाई लयीतली प्रमाणातली चाल म्हणतो कीर्तनाचा समारोप. मला सगळे मदत करा कीर्तन. तुम्ही आता रुपेश महाराज सिरक्यांच्या फडावर जाऊन आला, धोंडोपंत दात्र्यांच्या. चिपळूणला गेलतात ना तुम्ही अण्णा? किती टाळकरी, 8 पखावच, वादक कंबर बांधून म्हणतो जुन्या चाली मी अनुभवल्यात. किती वर्ष कीर्तन केलीत. या वर्षी गेलो नाही कारण मी महाराजांच्या कार्यक्रमात व्यस्त होतो म्हणून गेलो नाही. अप्रतिम चिकार टाळकरी. ही एवढी रांग एकाच बाजूला, डबल रांग, 8 पखावच आणि धोंडोपंत दात्र्यांच्या फडाची परंपरा. मी महाराष्ट्रात फक्त आत्ता तिथेच बिनविरोध उभा राहतो. वाक्य नाही ऐकलं? बिनविरोध. आणि तिथे हे विलंबित प्रकरण म्हणायची फार त्या लोकांना परंपरेने सवय. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सगळे म्हणा, टाळ वाजवा. तुका म्हणे गंगा सागर तुका म्हणे माझी उद्धव महाराज पैठणकरांच्याकडची एक भैरवी सगळ्या यूट्यूबला आता लोक पाहतायत, गाजती आहे ती. आणि आत्ता परवा मुक्ताईला रवींद्र महाराजांच्या काल्याच्या कीर्तनात तुम्हाला आणि मला लहर आली. मलाही टाळ घ्यावा वाटला आणि उभा राहून मी पण म्हणालो, असंच एखादं कट करून एडिटिंग करून हे लोक सोडतात. त्यामुळे आपल्याला खूप दखल घेऊनच सगळं हल्ली करावं लागतं. मी प्रचंड विनोद करायचो पण ते परवडत नाही आता. पैशामुळे म्हणत नाही, काय होईल हे भयाचं कारण आहे आता. त्यामुळे आवडेल ना आवडेल आपल्या शिस्तीत कीर्तन केलं बरं. मी सगळे प्रकार करून पाहिले तर तेवढेच मिळायचे. कशाला मरमर करायची म्हणून आपलं मर्यादित करायचं. उर्मी आणि विकार यात भिन्नता आहे. विकार स्वतंत्र आहेत, हे काम क्रोध लोभ इत्यादी पाठ आहेत. पण वासुदेव महाराज उर्मी आशना पिपासा शोक मोह जरा आणि मृत्यू, केशव नावाच्या सागराला एकरूप झाल्यावर उर्मी शिल्लक राहत नाही. ते लॉजिक आहे. आणि प्रत्यक्षात आपल्या गावातल्या नदीचं पाणी मोठ्या गंगेला जाऊन ते सागराला गेलं की परत जसं आणता येत नाही, तसं आता द्वैतापत्तीचे 2 ओढे संपले. ओढा नदी आणि सागर एक झाल्यामुळे फिटला संध्य भिद्यते हृदय ग्रंथी. आता काय शिल्लक राहिलंय? या ग्रंथी शिथिल झाल्या. त्या ट्यूमरची गाठ सर्जरी करून काढता येते. ट्यूमरची अपेंडिक्सची पोटातली काढता येते. कॅन्सरची छातीतून काढता येते गाठ. ऐकताय का?
तुराटीनं फिरून पिठल्यात ती वितळता येते. वाकस करवतीनं लाकडातली बाजूला सरकवता येते. आतल्या गाठीवाल्यांचं काय करायचं? ती फक्त शिथिल ढिल्ली इथंच होते. त्याचं नाव ज्ञानदेव तुकाराम. विषय आपला समाप्त. मी भिन्न भिन्न प्रकरणात त्याला निहाळलं. कधी मच्छ कच्छ वराह नारसिंह वामन परशुराम राम बौद्धानी पुढे होणारा कलंकी अनंत रूपे अनंत वेशे. एक भाव असा आहे त्याचा, कधी निर्गुणातही निहाळलं आणि निवृत्तीनाथ दादांच्या कृपेनं सगुणातही निहाळलं. पण अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी बाप रखुमा देवी रखून बाणली कैसी. आता समदृष्टीन समचरण ही त्याची खूण आहे. विटेवरती विराजमान आहे. सरासरी ह्या भूपावली काकड आरती प्रकरणातलं चिंतन आपल्या समोर केलं. बऱ्याच लोकांना वाटलं असेल की फडक्रम परंपरेमध्ये सकाळी हे कीर्तन करावीत. वासुदेव असेल, जोगी जंगम असेल किंवा भूपावली प्रकरण, मग रात्री का निवडलं? त्याचं कारण असं आहे, तुमच्या माझ्या जीवनात प्राज्ञतेची ब्राह्ममुहूर्ताची पहाट निर्माण व्हावी ही गुरुवारी नथुबाबांच्या चरणी, मोठे बाबांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या कीर्तन सेवेला विराम देतो. जरा माझ्याकडनं बराच वेळ झालाय, अधिकच झालंय, 9:30 वाजलेत जणू. त्यामुळं कीर्तन जास्त लांबू नये. उभा राहणाऱ्यांना त्रास होतो, बसणाऱ्यांना जॉईंटचं प्रकरण असतं, काही मणक्यांचा त्रास आहे, कोणाला थांबवत नाही. म्हणजे खूप आता वाढायचंय, पंगती घालायच्या, जीव घालायचा असं मला म्हणायचंय. आणि जाता जाता विठोबा रुक्माईच्या आधीच सांगतो, मला महाराजांनी आणून दिलंय श्री गुरु नथुसिंग बाबा समाधी मंदिर, श्री क्षेत्र टेंभे धुळे. हे एक उपासना केंद्र आहे, धर्मपीठ या प्रभागाचं. तर ही दिनदर्शिका आहे. ही दिनदर्शिका सन 2022 मराठी नेमाप्रमाणे सन व्रत वैकल्य वार तिथी नक्षत्र वास्तू विवाहादी सगळं यात आहे. मी आलो रायाचा जोशी, यात सगळी फलश्रुती आहे. तिथी नक्षत्र महत्त्वही प्रकरण आहे. त्यामुळं ही दिनदर्शिका 2022ची आपलं कीर्तन कुठे आहे हे लिहिण्यासाठी चांगली आहे. दुधाचा महिना कधी सुरू झाला लिहिता येतं, थोडं कमी करा. मीटरचं रीडिंग किती आहे आजच्या तारखेला हे टिपता येतं. त्यानंतर घरातल्या प्रापंचिक विषयाबद्दल त्याला लिहिता येतं की तिला मी गेल्या महिन्यात 5,000 दिले होते. तिला लिहिता येतं, अहो मी चुकून तुमचे 25,000 तुमच्या बॅगेत टाकले, लक्षात नाही. हे आठवण करून देणार दर्पण आरसा म्हणजे ही दिनदर्शिका आहे. महाराज मला खुणवतायत, मी याचं असं हे प्रकाशन झाल्यासारखंच करतो आपण सगळ्यांनी. आणि मी याची एवढी ऍड केल्यामुळं सवलतीच्या दारात ही मला मोफत मिळणार आहे. यातील आदरणीय महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज सत्पंथ युवाचार्य, आपण या ठिकाणी आलात. सगळ्या संत महंतांना कन्हैयाजी मी खूप खूप वंदन करतो, आनंद देतो. वेळ आपला संपलेला आहे. कीर्तनाची काही मर्यादा असती, जरी अभंग सांगण्याचा राहिला तरी ओढाताण करून बसणाऱ्यांचं वाटोळ होईल असं वक्त्याने कधी करू नये. म्हणून हे कीर्तन इथे संपवण्याचा मी प्रयास करतो. कदाचित प्रायः या अभंग संगतीत काही दुर्लभ अर्थ दडलेले असतील तर ते आपण स्वीकारावेत. मुळात योग शब्दात युज धातूचा अर्थ जोडणे, जीवाणी शिवाशी कनेक्ट होणे, जोडणे म्हणजे योग. हा योग आपल्याला करता यावा. आपण योग करतो पण तो आदरणीय श्री योग ऋषी रामदेव बाबांचा करतो. आणि आत्ता जो योग आपण करतो तो जगण्यासाठी करतो, देव भेटण्यासाठी नाही. वाक्य नीट ऐका. आपण करतो बरोबर, सकाळी बसलं की प्रत्येक जण हे किती प्रमाणात याचंही स्वतंत्र शास्त्र आहे. मंत्र म्हणताना चुकला तर विपरीत परिणाम आहे, आणि रेचक कुंभक पूरक करताना प्रमाण चुकलं तरी विपरीत परिणाम आहे. म्हणून तो गुरुग्रही शिकला पाहिजे. आणि योग या अर्थाने शिकला पाहिजे की आता आपल्याला ज्याच्यासाठी देह निर्माण झाला तो त्याच्या कामी यावा. हे ज्याला उमगलंय हा योगच आहे. आता लोकही कीर्तनात येतात, पहाटे उठून करतात, आणि तुम्ही आले हा योगायोग आहे. मलाही बोलवलं हा एक उत्तम योग आहे. मी माझ्या वचनात सांगतो, वासुदेव महाराज हा तुमच्या सगळ्यांच्या संगतीत पुन्हा एकदा भेटण्याचा कोरोना महामारीनंतर योग आला सांगवीत, हा अमृत योग आहे. कंटाळलेल्या श्रोत्यांना खूप धन्यवाद देऊन मधलं भजन करतो. विठोबा
अनंत वेशी देखिले म्या त्यासी, बापर खुमा देवीवर खून बाणली कैसी. देवानं कोरोना महामारीचा निपात करावा, कृषीवर सुखात जगावेत. गायींच्या कत्तली करू नका, त्यांच्या वंशाला मारू नका, झाडांची तोड करू नका, तंबाखू विडी सिगारेट व्यसनाधीन जीवन जगू नका, नशेलदार पदार्थ सेवन करू नका, घरात कलह करू नका, ज्याते ते तडा निर्माण होईल अशी विधानं करू नका, कीर्तनात बिभत्सता निर्माण होईल असे दृष्टांत नको, गाण्यात कर्कशपणा निर्माण होऊन ऐकणाऱ्यांच्या कानाचा पडदा निकामा होईल असा मोठा आवाज नको, वादक अतिशय उत्तम, अन्नदाते छान, नरुभाऊंचे बंधू या ठिकाणी आलेत. मातृवर्ग पितृवर्गाने दखल घ्यायची घरात, की जन्मनात जायते क्षुद्रहा किंतु संस्कारात द्विज उच्चते. तुमच्या आचरणानं तुमच्या वागण्यानं घरातले संस्कारित होत असतात. तुम्ही लेकींना कुंकाचं बोट, अंगभर वस्त्र, देवाची प्रार्थना, शुभं करोती ही आदरार्थी जीवन शिकवा. तुम्हालाही प्रार्थना आहे, आपलं पोरग तारुण्यात आलं की जरा आपण घरात कसं वागावं यालाही प्रमाण तुम्ही सगळेजण ठेवा. गावाची शिस्त, परंपरा, दैवत, आराध्य, उपास्य याबद्दल प्रेम ठेवा. मी या गावी आलो, पांडुरंग परमात्म्याचं चोखंदळ देखणं मंदिर पाहिलं. मंदिरं एवढी गच्चाळ असतात आपल्याकडं, पण हे मंदिर अतिशय देखणं, सुंदर फुलमाल लिहिली, पांडुरंगाचा आरचा विग्रह, त्याच्या पाठीमागलची प्रभावळ, कोरलेलं मार्बल, सागवान, त्याला सुंदरपैकी सुगंध, अत्यंत रेखीव चोखीव मंदिर पाहिलं. आर्टिकलच्या आणि इंजिनियरच्या प्लॅनप्रमाणे तुम्ही 4-5 ताळाचा आरसीसी बांधू शकला असतात. त्याला 100 वर्षाच्या पुढे आयुष्य नाही, 90 फार झालं. पण हे जे लाकडी जुनं ते पुरातत्व आणि सांस्कृतिक वैभव आहे, त्यातले शिलान्यास, तिथले ताम्रपट ते अत्यंत महत्त्वाचे असतात. गुरुवर्य बाबांनी तिथे कैक वर्ष म्हणे ज्ञानेश्वरी सांगितली. कोणी एक संत होते, ते जाता येता अंध होते, हरिहरी म्हणायचे, गावाला संस्कार लागला. या गावाला हरिहरी म्हणण्याची सवय, हरिहरी म्हणा हे कीर्तनात 3 तास आम्हाला सांगावं लागतं. कथेत सांगावं लागतं तर लोक बळच हात वर करतात, काही शेजाऱ्यांच्या हाताचा आधार घेऊन हात वर करतात, होत नाही, म्हणजे अटॅकमुळं होत नाही. पण हे गाव असं सहज लिहिलंय आहे की दिसलं की हरिहरी, तरण्या बाणपुरी मगवा मला तिथे नमस्कार करताना हरिहरी म्हणाल्या, मला हरी म्हणावं लागलं. आता वृद्धोपकालाच्या दिशेनं एखादा पापकृत्य करणारा माणूस सुद्धा एखाद्या तरुणपुरीच्या हरिहरी म्हणण्यानं परिवर्तनवादी होऊ शकतो, बदलू शकतो, होऊ शकतो. माझ्या जीवनात एक बदल झाला, तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे. कीर्तन संपलंय माझं. हिंगोली जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, गाव नेमकं मला आता आठवत नाही, क्षमस्व, अटाळी. तिथे मी काही दिवस कथा केली आणि शेवटच्या दिवशी एक स्वामी तिथे येत होते, मोठे तपस्वी, जुन्या आखाड्यातले. केशपाश बांधलेला, लाकडी खडावा, आब्रू इज्जत राखण्यापुरतंच, फक्त इंद्रिय रक्षणापुरतं फक्त वस्त्र, आणि मी प्रापंचिक होतो. धर्मपत्नी स्वयंपाकाला मुळं बरोबर, गायक वादक सिंथवाले बरोबर होते. तर कथा संपल्यावर आपण त्यांच्या आश्रमात जावं अशी माझी मनीषा तयार झाली. ऐका बरं का, मी त्या आश्रमावरती गेलो तर ते बाबा 3 दगड मांडून किंवा विटा मांडून गोवरी शुभा, म्हणजे त्याला काय इकडे शब्द आहे, गोवऱ्या घेतल्या, त्या पेटवल्या, पाळापाचोळा गोळा केला आणि त्यावर ते एक टिक्कर दशमी भाजून खात होते आणि कशी तरी भाजी परतवलेली. मी म्हटलं, बाबा आश्रम क्यों नहीं बनाते? बोले आश्रम बना के क्या करूं, हे कोण करेगा. कधी कधी वैराग्य कोणाकोण शिकायला म्हणून सांगता येत नाही. मला लाजच वाटली. मग त्यांनी तेवढ्या गडबडीत गुळाचं पाणी करून असं तुळशी टाकल्या आणि चहा दिला. म्हणजे चहा घेत नाही. अरे बाबा ये चाय नाही, बोले ये अर्क अलग आहे. पिलो, ग्लासभर पिलो मी, कधी न पिणारा ग्लासभर. बरं वाटलं, समाधान वाटलं. आणि तिला मी म्हणालो त्या काळात, चहा करावा तर असा करावा. मग ती मला बोलून बोलून म्हणली, मग व्हा तुम्ही पण असेच. मला अंगलटच आलं आता हे प्रकरण, उगाच घेऊन गेलो मी. हा विनोद या कथेतला बाजूला काढा. आणि ते बाबा आणि मी जेवणाच्या पंक्तीला गावात एकत्र बसलो. तर त्यांना पात्रावळ होती आणि कटोरी होती नारळाची, त्यात ते घ्यायचे वरण भात भाजी, हातात धरून ते 2 पायावर बसून असे खाल्ले. आणि माझ्या डाव्या बाजूला एक संन्यासी होते, चौरंग चांदीचा, ताट चांदीचं, वाट्या चांदीच्या, प्याला चांदीचा आणि तो चमचा मधला तोही चांदीचाच, म्हणजे काही पदार्थ खाण्यासाठी मांडलेला.
मी लाकडी ताटात जेवायला सुरुवात केली ह्या सगळ्यांचं बघून. मुत्तूरला गेलो, कर्नाटकातून आणले, जेवायला बसलो भांडलास महाराज. मी जेवण झालो, ताडकीने उठलो. ते पात्रावळीवाले महाराज संन्याशी ते ताडकीने उठले. हे मधले जे बाबा होते ते हालेच नात. म्हणलं सगळे उठले, त्यांना पंगत बसवायची, उठाडा. ते म्हणले ती काय आहे, चांदीची वाटी धुवायला दिली, ती आलीच नाही म्हटले. दृष्टांत संपला. सगळं सोडून जर मन त्या चांदीच्या भांड्यात अडकत असेल, मग त्यापेक्षा या सांगवी गावातले हरिहरी म्हणणारे पोर आणि छोट्या पुरी परवडल्या. निदान तुमच्या गावाबद्दल बोलल्यावर तरी तुम्ही जागे व्हा एवढी प्रार्थना आहे. हे कीर्तन तुम्हा सगळ्यांना संक्षिप्त पण सूत्रवत दान देतो. तुम्ही गायक, वादक, टाळकरी, स्पीकर, प्रकाश मंडप, तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. हे कीर्तन गुरुवर्य नथुबाबांच्या आणि दौरा मंडळाच्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करून श्री ज्ञानोबारायांचं भजन. ज्ञानेश्वर माऊली नेम म्हणून संक्षिप्त एकेरी म्हणा. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी. देखिले म्यात्यासी. अनंत रूपे वेशे देखिले वापर बाबर कुमादेवीवरु कुल गानली कैसी. देखिला देखिला माय देवाचा देव. 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 देखिला माय देवाचा देव. देखिला देखिला माय देवाचा देव. देखिला देखिला माय देवाचा देव. विठला संध्याने माले तुझे पण. देखिला माय देवाचा देव. देखिला देखिला माय देवाचा देव. देखिला देखिला माय देवाचा देव. देखिला देखिला माय देवाचा देव.
सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। सर्वांचं परमात्म्याने भलं करावं, धनधान्य आरोग्य उत्तम राहावं अशी प्रार्थना करून येणारी संतती पारमार्थ प्रेमी व्हावी, भारताच्या संस्कृतीचं वैभव वाढावं, पंथ जाती वर्ण बाजूला ठेवून सर्वांनी भारतीय म्हणून एकसंघ होणं येणाऱ्या काळात काळाची गरज आहे। हे कीर्तन पुन्हा तुम्हा सगळ्यांना समर्पित करून सेवेला विराम। जे भलं ते तुमचं, चुकलं ते माझं। भैरवी चाल अनेकांनी गायली, खूप आनंद वाटला। भैरवी रागच असा आहे, होणारी आहे तो, प्रत्येकाला गावा वाटतो, शिकणारालाही तो येतो, न शिकणारालाही येतो, सहज म्हणता येतो असा भैरवी राग आहे। छान आहे आणि उत्तम आहे। काही काही अनावट प्रकरण आहे, पण त्यांनी सगळ्यांनी छान म्हणलं सगळं। आणि आरू महाराजांचं केवढं मोठेपण की ते स्वतः उपस्थित असताना इतरांना तुम्ही म्हणा। येणाऱ्या काळात परमार्थात हे आपल्याला करावं लागेल। बाळा तू म्हण, चल तू टाळ घे, तू विणा घे, तू सुरुवात कर, तुझं कीर्तन आज, तू भागवत कर, मी ऐकतो, तू प्रवचन कर, मी समोर बसतो। असं केलं तर आपला धर्म वाढू शकतो। अन्न धर्मातली लोक त्याला गॅरेजचं काम बाजूला बंद करून, हातात धरून, डोक्याला कॅप टोपी बांधून त्याच्या परमेश्वर परवरदिगाची आजान प्रार्थना करण्यासाठी घेऊन जात आहेत। अन्य संप्रदायात, अन्य धर्मात धर्माचं शिक्षण आहे, आपल्या लोकात धर्म शिक्षणाचा अभाव आहे। आणि तो धर्म शिक्षणाचा फक्त एकमेव संधी देणारा जगाच्या पाठीवरचा खानदेश प्रकरणात एक ज्ञानपीठाचा प्रभाग आहे, त्याचं नाव दवरा मंडळ। गौरा मंडळ विठ्ठल